अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 24. त्रिविक्रम भारती. हा अध्याय पठण केल्यास आपणास गैरसमज दूर होतील व स्वभावातील दोष जातील. अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक कुमसी गावाचे त्रिविक्रम महामुनी आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करत आहेत हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमांकडून न साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले. राजांनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले आणि दरबार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजारात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहांची मानस पूजा करत होते, पण काही केल्या त्यांचे दृढ ध्यान लागत नव्हते आणि मन पटलावर त्यांच्या आराध्य दैवतांची मूर्तीही प्रकट होत नव्हती. त्यामुळे आज असे का घडत आहे हे कळत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. आज माझे इष्टदैवतही अशी उपेक्षा करत आहेत. माझी एवढ्या वर्षाची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतींचे इष्टदेवतेंचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसलेले दिसले आणि त्यांच्या समवेत आलेल्या राजांच्या दरबारातील सर्व सैनिक श्री गुरूंसारखे दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. हे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत ते भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना. हे पालखीपाशी धावले आणि तिथं विराजमान असलेल्या नृसिंहांना आपल्या इष्टदेवतांना वंदन करून विनम्रतेने म्हणाली, महाराज, तुम्ही नृसिंह रूपाने दर्शन देऊन मला धन्य केले आहे. तुमच्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे, ते माझं पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांनी त्यांची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले, तुम्ही आमची निंदा करता, आम्हाला दांभिक म्हणता. हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुम्हाला तुमच्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना? मग मी दांभिक आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु व आपले दैवत एकच आहेत आणि श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्यांना खूण पटली होती. ते श्री गुरूंना शरण गेले आणि त्यांच्याकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागून म्हणाले, गुरुदेव, तुम्ही करुणा सागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा ते म्हणाले, वस्तव, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. तुम्हाला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचे साधक होते. त्यांचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते. ते साध्य करून श्रीगुरूंनी त्यांचा उद्धार केला आणि ते गाणगापुरात आले. नामधारक गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधी करू नये. ते त्रिवेदांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर ब्रह्मस्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.